काही ट्रेडिशनल मिठाईंची चव अशी असते ना, की ज्याला आपण दुसऱ्या कशानेही रिप्लेस करू शकत नाहीत. अशीच एक रेसिपी आहे सोहन हलवा. नमस्कार, मसाला टेल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण सोहन हलवाची रेसिपी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. इथे मी एका बाउलमध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेलं आहे. 2.5 टेबलस्पून हे खूप फाईन गव्हाचं पीठ आहे. मैद्याच्या चाळणीने चाळून घेतलेलं आहे. हे 2.5 घेणार आहे. हे मिक्स करून मी साईडला ठेवून देते. इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे. ही साखर मी डायरेक्टली कढईत घालते गरम करायला. कढईत साखर घातली आहे गरम करायला. त्याच्याच बरोबर मी 2 चमचे तूप घालते. आता हे आपण छान विरघळू द्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंत मी इथं हे बघा वाट्यांना ग्रीस करून ठेवलेलं आहे. तुम्ही यात ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. मी बारीक चिरलेले बदाम वगैरे यात घालून घेणार आहे. पेपर कप्सचा वापरसुद्धा करता येतो. इथे मी हे बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्सचे काप घालून घेते. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता. इथे मी बदाम आणि काजू घेतलेत बारीक चिरलेले. हे खाली आपण बेसमध्ये आधीच घालून घेणार आहोत. इथे बघू शकता साखर विरघळायला लागली आहे. साखरेत आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे. याला आपल्याला पूर्ण विरघळवून घ्यायचं आहे. तूप वेगळं व्हावं साखरेतनं इथपर्यंत आपल्याला ते गरम करायचं आहे. हे बघा साखर आपली ऑलमोस्ट विरघळली आहे. अजून एक 30 सेकंड्स आपली पूर्ण साखर छान विरघळती. बघू शकता तुम्ही साखर पूर्ण विरघळली आहे आणि तूपसुद्धा वेगळं होत आहे. आता या स्टेजवर आपण गॅस बंद करून थोडंसं ह्याला गार होऊ देऊ. ह्याला पूर्ण गार करायचं नाही आहे. आता मी हे खाली उतरवून घेते. आपली साखर आणि तूप थोडंसं आपल्याला ह्याचं टेम्परेचर डाऊन करून घ्यायचं आहे आणि मग आपण जे गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडरचं मिक्सचर आहे ते यात घालणार आहोत. मी यात हे मिल्क पावडर आणि गव्हाचं पिठाचं मिक्सचर घालते. बरीच लोक यात मैद्याचा वापर करतात. पण जनरली यात जे वापरलं जातं ते मोड आलेले गहू असतात. मोड आलेल्या गव्हाचं पीठ वापरलं जातं. पण ते जनरली अवेलेबल नसतं सहसा रेग्युलरली. म्हणून मी आपल्याकडे जे आपण पोळीसाठी वापरतो ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. पण ते एकदम सुपर फाईन आहे. आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे. आता हे छान मिक्स झालं आहे. आता जे वाट्या आपण ग्रीस करून ठेवलेले आहेत त्या वाट्यांमधनं आपण हे घालून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण गार झालेलं आहे. मी ह्याला हात लावू शकते इझिली. आता हे आपण काढून घेऊया. हे थोडंसं नुसतं खाली टॅप जरी केलं ना तरी हे सहज निघतं. तुम्ही इथं बघू शकता मी सगळे काढून घेते याच प्रकाराने. ह्याला फक्त थोडंसं टॅप करायचं आहे कारण ग्रीस आपण छान करून घेतलेलं आहे त्याला. त्यामुळे तूप लावून ते खूप इझिली सुटतं. पेपर प्लेट्स आपण खाली बटर पेपरसुद्धा लावू शकतो वाटेत किंवा डायरेक्टली पेपर जे मोल्ड्स असतात पेपर कप्सचे त्यातसुद्धा करू शकतो. हा आपला सोहन हलवा तयार झाला आहे. मी यात हे मिल्क पावडर आणि गव्हाचं पिठाचं मिक्सचर घालते. बरीच लोक यात मैद्याचा वापर करतात. पण जनरली यात जे वापरलं जातं ते मोड आलेले गहू असतात. मोड आलेल्या गव्हाचं पीठ वापरलं जातं. पण ते जनरली अवेलेबल नसतं सहसा रेग्युलरली. म्हणून मी आपल्याकडे जे आपण पोळीसाठी वापरतो ते गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. पण ते एकदम सुपर फाईन आहे. आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे.
आता हे छान मिक्स झालं आहे. आता जे वाट्या आपण ग्रीस करून ठेवलेले आहेत त्या वाट्यांमधनं आपण हे घालून घ्यायचं आहे. आणि ही रेसिपी इतक्या पटकन बनते की तुम्ही अगदी 8 ते 10 मिनटामध्ये हा बनवून रेडी होतो. आपण सोहन हलवा कसा बनवायचा या कृतीकडे वळूया. घरच्या घरी सोहन हलवा कसा बनवायचा सोप्या पद्धतीने आपण रेसिपी बघूया. ही प्रोसेस आपल्याला खूप फास्ट करायची आहे. हे लगेचच घट्ट व्हायला सुरू होतं. तुम्ही इथे बघू शकता हे किती फास्ट पटपट पटपट. मी इथे 2 चमचे मिल्क पावडर आणि 2.5 चमचे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. या वाटीच्या साईजचे म्हणजे मी वाटीचा मोल्ड वापरलेला आहे. इथे 6 सोहन हलवा आपले रेडी झालेले आहेत. आता ह्याला पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे पूर्ण गार झालेलं आहे. मी ह्याला हात लावू शकते इझिली. आता हे आपण काढून घेऊया. हे थोडंसं नुसतं खाली टॅप जरी केलं ना तरी हे सहज निघतं. तुम्ही इथं बघू शकता मी सगळे काढून घेते याच प्रकाराने. ह्याला फक्त थोडंसं टॅप करायचं आहे कारण ग्रीस आपण छान करून घेतलेलं आहे त्याला. त्यामुळे तूप लावून बटर पेपरसुद्धा लावू शकतो वाटीत किंवा डायरेक्टली पेपर जे मोल्ड्स असतात पेपर कप्सचे त्यातसुद्धा करू शकतो. हा आपला सोहन हलवा तयार झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका.